साहेब भिवंडीचा एक आणखी एक विषय आहे। CP साहेब सुद्धा आहेत, SP साहेब सुद्धा आहेत। भिवंडी ड्रगचा एवढा मोठा विषय चालू आहे साहेब। भिवंडी शहरात लहान लहान मुलं एवढ्या ड्रगच्या आहारी गेल्यात। मी एका कार्यक्रमात गेलो, एक महिला आली साहेब, 17 वर्षाचा मुलगा, ती महिला एवढी रडत होती आणि तिने सांगितलं का तो एवढा आहारी गेला होता की त्याला काही म्हणजे ॲक्टिव्हिटीच नव्हती त्याच्याकडे। साहेब मी जेव्हा मागे CP साहेबांना पत्र दिलं तर जेव्हा भिवंडीतील जो मेन डीलर पोरगा होता तो मुंबईला पळून गेला, आत्ता पण साहेब काही लोक आहेत, मी CP साहेबांना भेटून प्रत्यक्ष ती माहितीही देतो। साहेब हे थांबवायला लागेल, म्हणजे भिवंडीची शहराची राख रांगोळी होईल साहेब, अशी परिस्थिती आहे। आणि याच्यात अभय आहे, ठीक आहे, कोणी नेते असो नेते असो। आणि हे साहेब मी स्पष्ट CP साहेबांना सांगितलं होतं की हे अभय कोणाचं आहे, कोणाच्या थ्रूने कोण करतो, जो मुंबईला पळाला तो कोणाचा माणूस आहे आणि आत्ता जे करतात ते पण कोणाची माणसं आहेत। साहेब बघा, मी तेव्हाही बोललो CP साहेबांना, पैसे सगळ्यांना कमवायचे आहेत पण एक नीतिमत्ता ठेवून, पण हे भिवंडीत नाही साहेब। खूप खूप वाईट प्रकार चालू आहे साहेब, तुम्ही माहिती मागवा।